आज आपण देवळाली प्रवरा शहर हद्दीतील सर जाधव वस्ती या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी कांताबाई मच्छिंद्र बर्डे यांच्या घराच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही शॉर्ट सर्किटच्या कारणामुळे त्या घराची जळून खाक झालेला आहे आणि त्या माहिती आपण जाणून घेऊ सदर कांताबाई बर्डे यांच्याकडून। रात्री पेटलो निम्म्या रातची। किती वाजता घडली ही घटना? 2 वाजता। 2 वाजता। त्यावेळी कोणी होतं का राहायला घरात? कोणीच नव्हतं। मग तुमच्या घरेलू वस्तूमध्ये काय काय मौल्यवान वस्तू होत्या? धान्य होतं, भांडे कुंडे सारं होतं, पैसे होते, गट कार्ड होता 50,000। कोणी मुलं बाळ कोणी घरात झोपलेलं होतं का? नाही, शेजाऱ्याचे तिकडे होते। बरं, आता तुम्हाला काय वाटतं बा शासनाने काय करायला पाहिजे? मदत देत ते घे। बरं, तुम्ही फोन केल्यानंतर कोण कोण अधिकारी इथे येऊन गेले? तलाठीचे अधिकारी आले। अजून कोण आलं? कोण नाही आलं। आता आपण सध्याला या पीडित कुटुंबातील महिलेची, आदिवासी कुटुंबातील महिलेची आपण ऐकलेली व्यथा ही आपल्या समोर आहे आणि ह्याच गोष्टीनंतर आपण कॉल केल्या संदर्भात MSCBचे ही काही कर्मचारी इथे येऊन त्यांनी पण तातडीने पाहणी केली आणि आपले देवळाली प्रवराचे तलाठी ऑफिसचे साळवे यांनी पण इथे येऊन स्पॉट सर्वे केलेला आहे। त्यामध्ये ह्या पीडित कुटुंबाचे मौल्यवान वस्तू, पैसा, खाण्यापिण्याच्या वस्तू, राहण्याच्या डबे हे सगळे जळून खाक झालेले आहे। तरी देखील शासनाने यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर होता होईल असा त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी या कुटुंबियाच्या वतीनं ही मागणी करण्यात येत आहे। हा, 2 वाजता मी जागी झाले झोपातून, वाजायला लागलं म्हणून आणि मग आडायला लागले मोठ्या मोठ्याने। माझा मुलगा अपंग आहे, तिथं झोपलेला होता, तिथं पेटलं ना, त्याला पळ म्हणायला लागले आणि मग यांच्याकडे गेले, इकडे झोपलेल्या होत्या। मग रात्रीचे सगळे उठले आणि मग पाणी टाकून येत होते पण काही आगच आवरली नाही, पाऊस लय होता। मग सगळ्यांनी मदत केली पण तरी काय नाही वाचलं, सगळं जळून गेलं। तरी देखील तुमची या ठिकाणी खूप मोठी लोकवस्ती आहे। होते मस्त भरपूर होते पण काय आगच आवराना, मस्त पाणी मग इकडून आण सगळ्यांच्या टाक्या उपसवल्या तरी ते काहीच नाही वाचलं, सगळं जळून गेलं। आता त्यांचं तर म्हणणं आहे का आमच्या घरामध्ये मौल्यवान वस्तू होती, बचत गट काढलीत? हो, काढलेला होता आणि 50,000 बचत गट घराच्या कामासाठी काढ, त्याच्यातून काही तेवढेच वाचले फक्त, सगळे चिटकून असे जळून खाकाना झाला त्याचा।